तेलंगणा सरकारनं तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत सरकारमध्ये विलीनीकरण केलं। महाराष्ट्रात कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सदावर्ते आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळ केला असा आरोप केलाय। तर श्याम मानव खरं बोलतात, ते बोलले ती वस्तुस्थिती आहे। फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हापासून राज्यात भोंदूगिरीला उधाण आलं आहे अशी टीकाही त्यांनी केली। तर भाषा सक्तीवर देखील त्यांनी कटाक्ष टाकला। मराठीमध्ये बोलायलाच हवं, पण इतर भाषेतून संवाद साधू नये असंही योग्य नाही असं वडेट्टीवार म्हणाले। एसटीची संख्या वाढवावी, प्रलंबित देयके द्यावेत आणि जे कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचारी आहेत, जो सपाटा सुरू केला आहे सरकारने, त्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीनं त्यांनी त्या ठिकाणी सामावून घ्यावं, सरकारी सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत। या संदर्भात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी आम्ही चर्चा करू। सरकारने दिलेला शब्द पूर्ण झाला नाही तर एसटीच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सरकारकडे मागणी करण्यासाठी आम्ही भाग पाडू, ती मागणी करू असा आम्ही निर्णय घेतो आहोत। आता या सरकारचा विश्वासच भोंदूगिरीवर आहे, अंधश्रद्धेवर आहे। तर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या विरुद्ध हे सरकार कशाला भेटतील विरोध करणाऱ्यांना? त्यांचं समर्थन करणारं सरकार आहे। त्यामुळे फडणवीसांचं सरकार आल्यापासून या ज्या काही याला ऊत आला आहे, बुवागिरीला, कर्मकांडाला, धर्मकांडाला, हे सगळं जे घडतं आहे, हे बोवे निर्माण झालेत, महाराज निर्माण झालेत, बोगस, नालायक, हरामखोर, हे जे काही निर्माण झालेत, हे जर आपण या कायद्याचं रूपांतर केलं असतं, कायद्याची अंमलबजावणी केली असती तरी झाले नसते। पण दुर्दैवानं सरकारच पाठीशी घालताना दिसतं आहे। त्यामुळे श्याम मानव सर म्हटले ते खरं आहे। नाही, असं आहे की मराठी महाराष्ट्रात येणाऱ्या मराठी माणसाला, आता आम्हाला हिंदी येते थोडी, पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला हिंदी बोलताच येत नाही। हे वस्तुस्थिती आहे। अनेक नेत्यांना बोलता येत नाही। मी पाहिलेत मोठे मोठे नेते जे केंद्रीय मंत्री राहिले, केंद्रामध्ये गेलेत, त्यांना हिंदी बोलता येत नाही। आता असं आहे, प्रत्येक भाषा प्रत्येकाने शिकलीच पाहिजे। मराठी आहे, महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रीयन माणसांनी, मराठी राहणाऱ्यांनी मराठी बोलली पाहिजे। तेलंगणात राहतो माणूस तर तेलुगू बोलली पाहिजे। त्याबरोबर इतर भाषा बोलू नये किंवा इतर भाषेचा वापर करू नये। ज्याला समजते, उद्या जर मला माझ्याशी हिंदीमध्ये कोणी संवाद साधला तर मी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलेल, माझ्याशी मराठीत संवाद साधला मी मराठीत बोलेल। मग अशा वेळेस मराठी भाषेच्या संदर्भात सक्ती मराठी महाराष्ट्रामध्ये कसायला पाहिजे, त्याची अस्मिता जपायला पाहिजे। पण इतर भाषेचा द्वेष करणं हे मात्र चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे।